येवला तालुक्यात मुसळधार पावसामुळे नागडे गावातील नारंदी नदीला महापूर आलाय। नदीवरील पूल हा पाण्याखाली गेलाय। पुलावरून पाणी वाहत असल्याने या पुरामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। संपूर्ण तालुका जलमय झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याच नारंगी नदीच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। येवला शहरासह पावसाने रात्रीपासूनच हाहाकार केल्याचे दिसून येत आहेत। आपण आलेलो आहोत या ठिकाणी येवला नागड्या येथे। नागड्या येथून अनेक गावांना जाणारा रस्ता आहे। अक्षरशः या रस्ता नागड्या येथील नारंगी नदीला महापूर आल्याने अक्षरशः हा रस्ता पाण्याखाली गेल्याने अक्षरशः अनेक गावाचा संपर्क यामुळे तुटलेला आहे। आपण बघू शकता की महाकाय पाणी मुसळधार पावसाने सर्वत्रच पाणी पाणी केलेले आहेत। आपल्या सोबत येथीलच काही स्थानिक तरुण आहेत। काय सांगतो की नारंगी नदीला पूर आलेला आहे? आज काल रात्रीपासून पाऊस चालू होता। इथं भरपूर असा रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। माझ्या पाण्यात भरपूर दिवसानं पहिल्यांदा नदीला पूर आला आहे। नारंगी नदीला पूर आलाय, कशी परिस्थिती आहे पिकांची? नारंगी नदीला पूर आल्यामुळे इकडील या शेतातून त्या शेतात जाता येत नाहीये। पाणी भरपूर आलेला आहे। पाऊस झाल्यामुळं इकडल्या वावरातून त्या वावरात जाता येत नाही। काही गावांचा संपर्क तुटलेला आहे इथून। एकूणच बघत तर रात्रीपासून सुरू असलेला येवला तालुक्यासह परिसरात मुसळधार पावसाने मोठा कहर केल्याचं दिसून येत आहे। अनेक शेतांमध्ये पाणी झालेले आहे, तर अनेक गावांचा संपर्क देखील या पुलावरून पाणी वाहत असल्याने तुटल्याचं दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।